अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. अपेक्षा करते सगळे अगदी आनंदी असाल आणि आजचा पण दिवस तुमचा आनंदाचा जाऊ देत ही मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. 13 डिसेंबर बुधवारपासून तर सोमवारी चंपाषष्ठीपर्यंत 18 डिसेंबरपर्यंत मल्हारी मार्तंड षडरात्रोत्सव आहे. जसं आपल्या देवीचं नवरात्र असतं ना 9 दिवसांचं, तर त्याचप्रमाणे खंडोबांसाठी खंडेरायांचं हे 6 दिवसांचं नवरात्र असतं. जसं आपण कुलदेवीची सेवा करतो, कुलस्वामिनीची सेवा करतो, तर त्याचप्रमाणे कुलस्वामिनीला आपण आई मानतो, साक्षात आई मानतो. त्याचप्रमाणे खंडोबा हे आपले वडील आहेत. जसं आपण आईची सेवा करतो तसंच आपल्याला वडिलांची सुद्धा सेवा करायची असते. आणि जर आपल्या घरावर कुलदेवी आणि कुलदेवांचे जर आशीर्वाद असतील ना, तर आपल्या घरामध्ये कसलीच कमी पडत नाही. तर आपल्याला हे जे खंडोबाचं नवरात्र आहे, तर याची जी पूजा मांडणी आहे ती कशी करायची आहे, तर ही मांडणी मी तुम्हाला दाखवते आहे. अगदी सोपी आहे. आणि हे बघा, तुम्ही म्हणू शकता की ताई मी आतापर्यंत ही जी पूजा आहे, हे जे व्रत आहे हे केलेलं नाहीये. तर मी सांगेल हे व्रत करा, ही पूजा करा. यामुळे तुमचं कुलदेवाचा तुमच्या घरावर आशीर्वाद असतो आणि त्यामुळे आपल्यावर कुठलेही दुःख आले, अडचणी आले तरी पण आपण अगदी सहजपणे त्यातून बाहेर पडतो आणि आपल्या घरावर कुलदेवाचा कुलदेवीचा अखंड आशीर्वाद आपल्या घरावर राहतो. तर त्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करा, हे व्रत नक्की करा. जसं प्रत्येकाची कुलदेवी असते तसं प्रत्येकाचं कुलदैवत कुलदेव सुद्धा असतात. कोणाचे कुलदेव जे आहे ते ज्योतिबा असतात, तर कोणाचे आपले जेजुरीचे जे खंडोबा आहेत, खंडेरा आहेत, ते कुलदेव असतात. तर या दिवसांमध्ये खंडोबाची आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे. मी तुम्हाला प्लीज सगळ्या महिलांना सांगते, पुरुष मंडळी सुद्धा हे करू शकतात. खंडेरायांचं हे जे नवरात्र आहे ते 24 तारखेपासून पुढच्या गुरुवारी सुरू होत आहे. नक्की करा. खूप काही वेळ लागणार नाही. अगदी छोटीशी मांडणी आहे, छोटीशी पूजा आहे. जसं आपण नवरात्रीत करतो त्याचप्रमाणे आहे. आणि जेवढ्या उत्साहाने आपण नवरात्रीचे 9 दिवस साजरे करतो, तर तेवढ्याच उत्साहाने आपल्याला वडिलांची सेवा करायची आहे, खंडेरायांची सेवा करायची आहे. आपली आईची आपण सेवा करतो ना, मग वडिलांची सेवा सुद्धा करायलाच हवी. दोघांची सेवा केली तरच दोघं आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला आयुष्यामध्ये कसलीच कमी पडणार नाही. आपल्या आयुष्यातले सगळे प्रश्न मार्गी लागतात. कुठली पण समस्या असू द्या, तुमच्या घरामध्ये विवाह होत नाहीये, जिथे पितृदोष असतो, जिथे कुलदेवाची आणि कुलदेवीची सेवा होत नाही, तर त्या घरामध्ये विवाहाबद्दलच्या समस्या खूप येतात. त्यानंतर मूलबाळ होत नाही, घरामध्ये नवरा बायकोच्या कटकटी, भांडणं, हे जे कॉमन प्रॉब्लेम्स मला जे नेहमी कमेंट येतात, तर त्यासाठी उपाय म्हणून तुम्ही ही सेवा नक्की करा. मी परत तेच सांगते, कुलदेवी आणि कुलदेवांचा आशीर्वाद जर आपल्या घरावर असेल ना, आपल्याला खरंच कसलीच कमी पडत नाही. तर हे जे नवरात्र आहे अगदी 6 दिवसाचं आहे. पटपट 6 दिवस निघून जातात. जसं आपण नवरात्रीमध्ये 9 दिवस अखंड ज्योत प्रज्वलित करतो, तर त्याचप्रमाणे तुम्हाला या खंडेरायांच्या नवरात्रासाठी सुद्धा 6 दिवस अखंड ज्योत जी आहे ती प्रज्वलित करायची आहे. तुम्ही जर मांडणी करणार नसाल तर तुम्हाला अखंड ज्योत तर लावायचीच आहे. तर आता सगळ्यात पहिले मी पटापट तुम्हाला पूजा मांडणी कशी करायची आहे ते सांगते. हे बघा, इथे मी पाट घेतलेलं आहे, त्यावर हे पिवळं वस्त्र टाकायचं आहे. पिवळंच वस्त्र टाकायचं आहे. प्लीज मला कमेंट करून म्हणू नका की ताई लाल चालेल का, निळं चालेल का. नाही, हे खंडेरायांचं नवरात्र आहे. आणि पिवळं तुम्हाला माहिती, जेजुरीला जेव्हा आपण जातो सगळीकडे पिवळं हळदीने सगळी जेजुरी माखलेली असते. तर तुम्हाला हे खंडेरायांचं नवरात्र असल्यामुळे, हळदीला विशेष महत्त्व असल्यामुळे पिवळ्या कलरला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. तर त्यामुळे तुम्हाला चौरंग घ्या, पाट घ्या, काही हरकत नाही, तुमच्या सोयीनुसार. चौरंगावर पिवळं वस्त्र टाकायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला एक नारळ स्थापित करायचा आहे. या खाली आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे. तुम्ही स्वस्तिक सुद्धा काढू शकता. इथे तुम्हाला नारळ स्थापित करायचा आहे. सगळ्यात पहिले आपल्याला कुठलीही पूजा करताना अग्निदेवाच्या साक्षीने आपण पूजा करत असतो. त्यामुळे मी इथे दिवा लावलेला आहे. तुम्ही अखंड ज्योत जी आहे ती तर आपल्याला लावायचीच आहे, पण पूजा मांडणी करताना सुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे. अखंड ज्योत तुम्ही इथेच या पूजेच्या शेजारी तुम्हाला लावायची आहे. तर आता मी तुम्हाला पूजा मांडणी दाखवते, तर त्यामुळे मी इथे अखंड ज्योत ठेवलेली नाहीये. तर दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. या ठिकाणी आपल्याला शंख ठेवायचा आहे. शंख ठेवा. इथे तुम्हाला घंटी ठेवायची आहे. कुठल्या पण पूजेची सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या साक्षीने करत असतो. आपल्या व्रतामध्ये, आपल्या कार्यामध्ये विघ्न येऊ नये म्हणून गणपती बाप्पांची आपल्याला सगळ्यात पहिले पूजा करायची आहे. तर इथे तुम्ही गणपती बाप्पांची डायरेक्ट मूर्ती ठेवू शकता. तर यासोबतच तुम्ही गणपती बाप्पांची सुपारी स्वरूपात सुद्धा इथे पूजेमध्ये ठेवू शकतात. खाली 2 विड्याचे पान ठेवायचं आहे, 1 रुपया सुपारी. आणि इथे मी गणपती बाप्पांना हळकुंड, बदाम आणि जानवं हे अर्पण करते. तर आता आपण गणपती बाप्पांची तुम्हाला 11 वेळेस पाण्याने अभिषेक करायचा आहे. ओम गंग गणपती नमः, ओम गंग गणपती नमः, असं तुम्हाला सगळ्यात पहिले 11 वेळेस पंचामृत टाका आणि त्यानंतर 11 वेळेस तुम्हाला पाणी टाकायचं आहे ओम गंग गणपती नमः म्हणत. त्यानंतर ही जी सुपारी आहे ही स्वच्छ पुसून तुम्हाला या 1 रुपयाच्या नाण्यावर ठेवायची आहे. आता आपण पूजा करूया. गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद अर्पण करते. हे गणपती बाप्पा मी तुम्हाला कुंकू अर्पण करते. हे गणपती बाप्पा मी तुम्हाला अक्षता अर्पण करते.
हे गणपती बाप्पा मी तुम्हाला दुर्वा अर्पण करते. हे गणपती बाप्पा मी तुम्हाला जास्वंदाचं फूल अर्पण करते. यानंतर बाप्पांना आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. हे गणपती बाप्पा मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करते. पाण्याचा खाली भरीव चौकोन करायचा आणि त्यावर आपण नैवेद्य अर्पण करत असतो नेहमी. इथे नैवेद्य अर्पण केलेला आहे. गूळ आणि खोबऱ्याचा हा नैवेद्य आहे, हा अर्पण करायचा आहे. नैवेद्याभोवती पाणी फिरवा. गणपती बाप्पांना नमस्कार करून प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा माझं हे व्रत निर्विघ्नपणे पार पडू द्या. ठीक आहे, आता गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे. आता आपल्याला हा घट बसवायचा आहे, खंडोबाचा घट बसवायचा आहे. तर यासाठी अगदी सोपं आहे. खाली आपल्याला ताटली, जसं आपण नवरात्रीत करतो सेम तसंच करायचं आहे. खाली मी ताटली ठेवलेली आहे, कारण जेणेकरून यामध्ये आपल्याला माती तर खालचं खराब होऊ नये यासाठी मी खाली ताटली ठेवलेली आहे. ही तुम्हाला टोपली मिळते, ही टोपली तुम्हाला ठेवायची आहे. त्या टोपली वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला टोपल्या मिळतील. तुम्हाला आता बाजारात जेव्हा हे नवरात्र येईल ना, खूप छान छान अशा वेगवेगळ्या टोपल्या मिळतात. तर ही टोपली इथे ठेवलेली आहे. यामध्ये माती आहे, शेतातली छान स्वच्छ माती सुद्धा विकायला येते. स्वच्छ ही माती तुम्हाला गाळून घ्यायची आहे. त्यामध्ये कुठलीच घाण कचरा वगैरे तुम्ही ठेवू नका. आणि त्या मातीमध्ये थोडेसे गहू जे आहे, अर्धी मूठ गहू जे आहे ते तुम्हाला मिश्रित करायचे आहे. आणि ही माती आणि गहू या टोपलीमध्ये तुम्हाला टाकायचं आहे. मी ऑलरेडी टाकलेलं आहे. आणि त्यानंतर हे कुंभ आहे. या कुंभामध्ये पाणी आहे. पाण्यामध्ये 1 रुपया, सुपारी, हळद, कुंकू, फूल तुम्हाला व्हायचं आहे आणि आंब्याची पानं टाकायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या कुंभाला आपल्याला लोकर घ्यायचं आहे, पिवळ्या कलरचं लोकर. आणि सगळ्यात पहिले 6 वेढे ह्या कुंभाच्या गळ्यापाशी आपल्याला मारायचे आहे. आणि त्यानंतर हा जो पिवळा जो लोकरीचा दोरा आहे तो तुम्हाला अशा प्रकारे गुंडाळायचा आहे या कुंभाला. अगदी सोपं आहे. तुम्ही फक्त 6 साधे वेढे मारा आणि त्यानंतर उरलेला जो लोकर आहे तो याला अशाच प्रकारे गुंडाळायचा आहे. पिवळाच कलर घ्यायचा आहे, वस्त्राचा पण पिवळा कलर आणि या लोकराचा सुद्धा पिवळाच कलर तुम्हाला घ्यायचा आहे. तर आता यानंतर इथे मी 5 आंब्याचे पानं ठेवलेली आहे. आणि यावर आपल्याला हे बघा, हे तांब्याचं तामण आहे, यामध्ये तांदूळ आहे. आणि हा खंडेरायाचा माझ्या देवघरामध्ये जो टाक मी पुसते तो आहे. तर हा टाक तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. चंदन लावा, हळद लावा. त्यानंतर तुम्हाला हा टाक जो आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर या तांदळामध्ये तुम्हाला उभा ठेवायचा नाहीये, झोपवून ठेवायचा आहे. लक्षात ठेवा. अशा प्रकारे तांब्याच्या तांबणामध्ये तांदूळ घ्यायचे. तांदूळावर तुम्हाला थोडीशी हळद लावा, कुंकू लावा. पांढरे तांदूळ ठेवू नका, हळद कुंकू मिश्रित हे तांदूळ ठेवायचे आहे. त्यावर तुम्हाला हा जो टाक आहे हा अशा प्रकारे झोपवून ठेवायचा आहे. यानंतर या घटाला आपल्याला 5ही दिशेंना हळद कुंकूचे खालून वर असे रेषा ओढायच्या आहे. 5ही दिशेनं तुम्हाला हळद कुंकूच्या रेषा ओढायच्या आहे खालून वर आणि स्वस्तिक काढायचं आहे. हळद आणि कुंकू मिश्रित करून तुम्हाला समोरच्या साईडला स्वस्तिक काढायचं आहे. आणि मग पाहिजे तर तुम्ही हा लोकर जो आहे तो गुंडाळू शकता. आता हे तामण मी तुम्हाला दाखवलं, हे तामण आपल्याला यावर स्थापित करायचं आहे. व्यवस्थित ठेवा, कारण 6 दिवस आपल्याला हे हलवायचं नाहीये, त्यामुळे पडणार नाही ना अशी काळजी घेऊन तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे. हे नंतर पडायला नको. तर अशा प्रकारे अगदी ही सोपी पूजा मांडणी आहे. या साईडला मी शंख ठेवलेला आहे. एवढीच ही पूजा मांडणी आहे. महत्त्वाच्या एवढ्याच गोष्टी यामध्ये आहे. पाहिजे तेवढी सजावट तुम्ही नंतर करू शकता. ते तुमच्यावर आहे की बाकी इतरत्र सजावट तुम्हाला काय काय करायची आहे. आता आपल्याला या टाकाची ह्या आपण जो घट ठेवलेला आहे त्याची आपल्याला पूजा करायची आहे. हे खंडेराया मी तुम्हाला हळद अर्पण करत आहे. हे खंडेराया मी तुम्हाला कुंकू आणि अक्षता अर्पण करत आहे. हे खंडेराया मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे. मी इथे पिवळ्या कलरचं फूल अर्पण करते. हे खंडेराया मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे. खडीसाखरेचा नैवेद्य तुम्ही इथे अर्पण करू शकतात. नैवेद्य ठेवायचं आहे, त्यावर आपल्याला पाणी फिरवायचं आहे. आणि या मातीवर आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे, कारण याच्यामध्ये नंतर धन उगवतं. तुम्हाला माहिती नवरात्रीमध्ये जसं आपण धन उगवतो धान्याचं, तर त्याचप्रमाणे मातीमध्ये गहू टाकलेले आहे, त्यामुळे थोडं पाणी शिंपलं. रोज खूप जास्त पाणी टाकू नका. हे बघा, मला नवरात्रीमध्ये कमेंट आल्या होत्या की त्यावेळेस मग कधी कधी जास्त पाणी झाल्यावर बुरशी वगैरे येते, तर त्यामुळे खूप पाणी टाकू नका. अगदी थोडं थोडं पाणी रोज शिंपडायचं आहे. आपण जसं झाडांना पाणी देतो थोडं थोडं, त्याचप्रमाणे की जेणेकरून तिथे ते गव्हाचं मग धन उगवतं. यासोबतच तुम्ही पंचामृताचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता. तिथे मी साखर घेतलेली आहे सध्यापुरते, पंचामृत किंवा साखर. आणि त्याचप्रमाणे आपण हे नारळ सुद्धा अर्पण केलेलं आहे. नारळाला पण आपल्याला हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहे. फूल अर्पण करू. तर अशी ही छोटीशी अगदी छान अशी पूजा मांडणी आहे. नक्की करा.
आता आपल्याला पूजा मांडणी झाली. पूजा मांडणी म्हणजे झालं असं नाहीये, आपल्याला यासोबत सेवा सुद्धा करायची आहे. तर या पूजेला सगळ्यात जास्त महत्त्व श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाला खूप महत्त्व आहे. हे मल्हारी सप्तशतीचा जे ग्रंथ आहे हा आपल्याला पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचायचा आहे. सेम असंच तुम्हाला माहिती दुर्गा सप्तशतीचा सुद्धा ग्रंथ मिळतो. तर हा जो आहे हा श्री मल्हारी सप्तशती आहे. याचे तुम्हाला हे बघा, या संपूर्ण 6 दिवसांमध्ये तुम्हाला कमीत कमी 14 पाठ करायचे असतात. हा ग्रंथ अगदी छोटा आहे. पूर्ण पूजा मांडणी सहित पूर्ण ग्रंथ वाचायला तुम्हाला 1 तास लागू शकतो, जास्तीत जास्त 1.5 तास. त्यामुळे नक्की करा. यासोबतच तुम्हाला ओम नमो मार्तंड भैरवाय नमः या मंत्राचा रोज जप करायचा आहे. 1 माळ करा किंवा 11 वेळेस करा. ओम नमो मार्तंड भैरवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. या ग्रंथामध्ये तुम्हाला 1 ते 14 अध्याय आहेत. हे बघा, पहिल्या पानापासून जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात पहिले इथे सुरुवात जी आहे, सुरुवात तुम्हाला पहिल्या पानाला हे बघा, श्री स्वामी स्तवन, श्री स्वामी समर्थ स्तवन आहे. इथून तुम्हाला सुरुवात करायची आहे. तर अध्याय 14वा अध्याय इथे सुरू होतो. 14वा अध्याय झाल्यानंतर तुम्हाला शेवटी क्षमा प्रार्थना आहे. म्हणजे जर काही पूजेमध्ये चुकून नकळत काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल प्रत्येक पूजेच्या शेवटी आपण क्षमा प्रार्थना म्हणतो. क्षमा प्रार्थना म्हणायची आहे. आणि आरती श्री खंडेरायांची 1 पानाची अगदी छोटीशी आरती आहे, ही आपल्याला म्हणायची आहे. यानंतर गणपती बाप्पांचा सुखकर्ता सुद्धा म्हणायचं आहे. देवी आईची दुर्गे दुर्गटपारी ही सुद्धा आरती तुम्हाला म्हणायची आहे. आणि यानंतर शेवटी श्री मल्हारी स्तोत्र शतक हे सुद्धा अगदी 4 पानांचं आहे. हे तुम्हाला वाचायचं आहे शेवटपर्यंत. आणि मग यानंतर हा ग्रंथ संपतो. तर या ग्रंथामध्ये जेवढी सेवा आहे तेवढी तुम्हाला करायचीच आहे. प्लीज करा. आणि यासोबतच मी तुम्हाला स्क्रीनवर एक मंत्र देते आहे. तर हा मंत्र जो आहे अतिशय प्रभावी आहे. कुलदेवाला खंडेरायांना प्रसन्न करण्यासाठी हा मंत्र आहे. 47 वर्णांचा हा मंत्र आहे. अतिशय शीघ्र फळ देणारा, लवकर फळप्राप्ती, आपल्या इच्छेला लवकर फळप्राप्ती देणारा हा मंत्र आहे. 11 वेळेस म्हणा किंवा 1 माळमध्ये 108 मणी असतात. 1 माळ म्हटला तर अतिउत्तम, वेळ नसेल तर 11 वेळेस म्हणा. मी स्क्रीनवर तुमच्यासोबत शेअर करते. या 6 दिवसात किती पण बिझी असाल तरी ही सेवा करा. तुम्हाला वेळ नाही, तुम्हाला हा ग्रंथ वाचायला जर वेळ पण नसेल, मी तर म्हणते करायलाच हवा. वेळ आपल्याला थोडासा काढला, आपण वेळ काढला तर नक्की मिळतो. तर त्यामुळे करा. आणि त्यासोबतच हा जो मंत्र देते मी तुम्हाला अतिशय प्रभावी आहे. तो मंत्र मी तुम्हाला एकदा वाचून दाखवते. मल्हारी मार्तंडांचा मंत्र, हा मंत्र 47 वर्णांचा असून तो अत्यंत प्रभावी आहे, लवकर फळ देणारा आहे. या मंत्राचा नित्य 11 वेळा जप करावा किंवा 11 माळी जप करावा. मंत्र जप मनात करावा. उच्चार स्पष्ट आणि शुद्ध असावा. आता मंत्र काय आहे ते मी तुम्हाला सांगते. मंत्र आहे ओम ह्रीम भ्रूम त्रुम श्रुम रूम द्रुम प्रियाणानंद गंग महालासाभ्याम सहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हारये नमः. ह्रूम ध्रुम ह्रूम श्रुम त्रुम भ्रूम ह्रीम. थोडासा अवघड आहे, पण व्यवस्थित 11 वेळेस वाचला तरी हरकत नाहीये. छोटासाच आहे, अगदी 2 लाईनचा आहे. तर हा मंत्र तुम्ही नक्की जप करायचा आहे. तर अशी पूजा मांडणी आणि सेवा मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर आता आपण हे नवरात्र का करतो, तर यामागे एक छोटीशी कथा आहे. ती कथा मी तुम्हाला वाचून दाखवते. पुरातन काळी मणी आणि मल्ल नावाचे 2 दैत्य होते. त्यांनी सज्जनांचा छळ करायला सुरुवात केली. त्यावेळी भगवान शंकरांनी मार्तंड भैरवांचा अवतार घेतला आणि मणिचल पर्वतावर मोठे युद्ध केले. या युद्धामध्ये मणी दैत्य शरण आला आणि मल्ल दैत्य ठार झाला. मल्ल दैत्यावरून भगवान शंकरांच्या या अवताराला मल्हारी असे नाव मिळाले. मार्गशीर्ष प्रतिपदा ते षष्टी असे 6 दिवसांचे युद्ध झाल्यामुळे हे 6 दिवस खंडोबाचे नवरात्र असते. 5 दिवस उपवास करून तो 6व्या दिवशी सोडतात. या 6 दिवसामध्ये देवासमोर माळा बांधतात. खंडोबाला झेंडूची फुले अतिशय प्रिय असल्यामुळे ती वाहतात. 6 दिवस सतत अखंड दीप तेवत ठेवतात. मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पारायण करतात. तर मी तुम्हाला जसं सांगितलं तर त्याचप्रमाणे तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. आणि सगळ्यात शेवटी माझ्याकडून बोलता राहून गेलं, आता वाचल्यामुळे मला लक्षात आलं. आपण जसं नवरात्रीमध्ये देवी आईला 9 दिवस 9 माळा अर्पण करतो, तर त्याचप्रमाणे 6 दिवस 6 माळा अर्पण करायच्या असतात. पहिल्या दिवशी तुम्हाला नागवेलीच्या पानांची ही अशी माळ मी बनवलेली आहे. 7 पानं, त्यानंतर 11, 9 पानं, किती पण पानांची तुम्ही माळ जी आहे ती अर्पण करू शकतात. मी माळ पहिले आणि ती माळ घटावर येईल अशा प्रकारे तुम्हाला बांधायची असते. आता मी आधी माळ वाहते आणि मग तुम्हाला दाखवते.
तर अशा प्रकारे मी माळ वाहिली आहे की जेणेकरून ही माळ जी आहे ती घटापर्यंत जाते. अशा तुम्हाला 6 दिवस 6 माळी अर्पण करायच्या आहे. तर अशी ही खंडेरायांची नवरात्र जी आहे, जे मल्हारी षडरात्री नवरात्र उत्सव आहे, त्याची पूजा मांडणी आहे. करा आणि कराल अशी मी अपेक्षा करते. आपले सगळे अडलेले कामं मार्गी लागतात. या काळामध्ये आपल्याला खंडेरायाची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. आपल्याला आईसोबत वडिलांची सुद्धा सेवा करायची असते, नाहीतर वडील नाराज होतात आणि दोघं जर आपल्यावर प्रसन्न असतील तर आपल्याला कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडत नाही. त्यामुळे ही पूजा करा तुम्ही. त्याचे अनुभव स्वतः तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही आणि नक्की करा. मी सुद्धा करणार आहे. मी तुमच्यासोबत सगळे फोटोज जे आहे असं पण मी कम्युनिटीला शेअर करत असते, तर मी सुद्धा करणार आहे. तुम्ही नक्की बघा. तर ही एक छोटीशी पूजा मांडणी होती, कथा होती, सेवा होती, ही तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.